नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महापालिका निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक आठवडा होत आलाय. तरी निवडणुकांचा गोंधळ मात्र अजूनही तसाच कायम आहे. मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार यावरून मराठी माध्यमांमध्ये निवडणुका जिंकलेल्या महायुतीपेक्षा जास्त उत्सुकता लागलेली. वरून जे निवडणुका हरलेत तेही महापौर करण्याच्या बाता मारतात. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो. चला आता मी समजू शकतो की महापौर पदावरून महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ होत असताना 65 जागा जिंकलेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांच्या भांडणात तेल ओतणं हे उद्धव ठाकरेंचं काम आहे. पण काँग्रेस जो केवळ 24 जागा जिंकलाय त्याचेही नेते विजय वडेट्टीवार म्हणतात की मुंबईत महापौर हा काँग्रेसचाच होणार. तेव्हा कपाळाला हात लावण्याची पाळी येते आणि प्रश्न पडतो की काँग्रेसमध्ये किती मूर्ख नेते भरले. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस शिंदेंचा संयम तपासण्यासाठी त्यांना झुलवत महापौर पदाचा निर्णय न घेता दावोसला निघून गेलेत. ज्याने शिवसैनिकांची महापौर बसवण्याची जी काही उत्सुकता आहे ती कमी होऊन त्यांच्या नेत्यांचेही पाय हवेतून खाली येतील तेव्हाच महापौर पदाचा निर्णय घेतला जाईल. आता तोपर्यंत हे निश्चित होतं की एकनाथ शिंदे भाजप समोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी काड्या करणारच आणि ते करणं एक पक्ष प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी त्यांना भाग होतं, जे त्यांनी कल्याण डोंबिवलीत मनसेला आपल्या बाजूला करून दाखवलं सुद्धा. पण यात मराठी पत्रकारांसाठी आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट होती की ज्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी मुंबईची लढाई लढली, ज्यांच्यावर मुंबई विकण्याचे आरोप लावले, त्यांच्यासोबतच डोंबिवलीत युती केली. पण माझ्यासाठी मात्र हे काही चकित करणारं नव्हतं, कारण याचा अंदाज आधीच आला होता की मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेत पडद्याआड काहीतरी सुरू आहे. वरून राज ठाकरेंना यंदाच्या व 2012च्या निवडणुकीत जो दगा उद्धव ठाकरेंकडून मिळाला होता त्याचा हिशोब कुठे ना कुठे त्यांना चुकता करायचाच होता, जो त्यांनी आज कल्याण डोंबिवलीत पूर्ण केला. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहेत, ज्यापैकी शिवसेनेने 53, भाजपने 50, उद्धव ठाकरेंच्या सेनेने 11 तर मनसेने 5 जागा जिंकल्या. ज्यात सत्ता स्थापनेसाठी 62 नगरसेवकांचा आकडा पक्षांना गाठायचा आहे, जो एकनाथ शिंदे आणि भाजप मिळून अगदी सहजपणे पार करतात, कारण त्यांच्या नगरसेवकांची बेरीज 103 पर्यंत जाते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत इतर कुठल्याही पक्षाची सत्ता स्थापनेसाठी महायुतीला आवश्यकता नाहीये, जोपर्यंत की ते आपसात वाद करून वेगळे होत नाही. जे मुंबईच्या महापौर पदामुळे कल्याण डोंबिवली आणि ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलंय. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की केवळ 29 जागा जिंकून शिंदे सेनेला मुंबईत महापौर पद हवं असेल तर मग भाजपने सुद्धा युतीत लढून शिवसेनेपेक्षा चांगला स्ट्राईक रेट ठेवत कल्याण डोंबिवलीत 50 तर ठाण्यात 28 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे 2.5 वर्ष आम्हालाही तिथे महापौर पद मिळालं पाहिजे, जे की शिंदेंना सरळ आव्हान देण्यासारखं होतं, कारण ठाणे आणि कल्याण डोंबिवलीला ते आपला बेस मानतात. त्यामुळे स्वतः जास्त जागा जिंकूनही भाजपला महापौर पद देणं शिंदेंसाठी शक्यच नाही. पण हाच तर्क ते मुंबईत लावत नाहीयेत. तिथे त्यांचं म्हणणं आहे की शिवसैनिकांची आणि तमाम मराठी जनतेची इच्छा आहे की मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे आणि त्यात आकडेवारी महत्वाची नाहीये. पण शेवटी हे झाले डायलॉग. पद मिळवायचं असेल तर भाजपला पद मिळवण्यासाठी आपण कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो हे दाखवणं गरजेचं होतं. व त्यामुळेच त्यांनी मनसेला सोबत घेऊन भाजपला इशारा केला की पद नाही मिळालं तर 2019 प्रमाणे आम्ही दुसऱ्या टोकालाही जाताना मागे पुढे पाहणार नाही. आता यात मनसेचे नेते आणि कल्याणचे माजी आमदार राजू पाटलांनी समर्थन देण्यामागे त्यांची काय भूमिका होती याबद्दल बोलताना म्हटलं की गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांची पळवापळवी सुरू होती, ज्यामुळे शहरात अस्थिरता निर्माण झाली होती आणि हाच गोंधळ भविष्यात समित्यांच्या निवडणुका होताना होऊ नये याकरता आम्ही शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत स्थिरता आणण्याचं ठरवलं. पुढे ते हे सुद्धा स्पष्ट करतात की भाजप आणि शिंदे गट आधीच एकत्र असल्याने त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे राजू पाटलांनाही पूर्ण विश्वास आहे की महायुतीतला सत्ता संघर्ष हा तात्पुरता असून शेवटी ते एकत्रितच सत्ता स्थापन करणार आहेत. पण सध्या आपल्याला जिवंत राहण्यासाठी सत्तेची गरज आहे, म्हणून महायुतीला म्हणजेच भाजपला सुद्धा आपण समर्थन देतोय हेच राजू पाटलांना सांगायचं आहे. आणि इथेच मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून भाजप विरोधात मुंबई गुजरातला देण्याचा नरेटिव्ह जो ठाकरेंनी उभा केला होता व भाजप एकमात्र मराठी माणसाचा शत्रू असून
मराठी माणसाला वाचवायचं असेल तर आम्हाला मतदान करा, हे वारंवार लोकांना सांगितलं. आज तोच नरेटिव्ह भाजपसोबत युती केल्याने राज ठाकरेंनी स्वतःच संपवून टाकलाय आणि दोन संदेशही मराठी जनतेला दिलेत. एक, की भाजप मराठी माणसाचा शत्रू नाहीये व केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही ढोंग करत होतो म्हणून त्यांच्यासोबत गेल्याने मराठी माणसाचं आज काहीच नुकसान होणार नाहीये. किंवा दुसरं, भाजप मराठी माणसाचा शत्रू आहे, पण आमच्यासाठी मराठी माणसापेक्षा सत्ता ही जास्त महत्वाची आहे. त्यामुळे मराठी माणसाचं नुकसान झालं तरी चालेल, पण आम्ही सत्तेसाठी भाजप सोबत जाणार, कारण मनसेने शिंदेंना पाठिंबा दिला असला तरी ते दोघं मिळून सत्ता स्थापन करू शकत नाहीत. त्यासाठी राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रद्रोही भाजपची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे दोघांपैकी भाजपला समर्थन देण्यामागे कारण कोणतंही असो, पण हे मात्र आज नक्कीच सिद्ध झालंय, जे मी अनेकदा बोलत आलोय, की ठाकरेंचं मराठी प्रेम म्हणजे केवळ ठाकरे प्रेम आहे. ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात असलं की मराठी आणि महाराष्ट्रही संकटात येतात, पण त्याच वेळी ठाकरेंची सत्ता अबाधित असली की मराठीही सुरक्षित असते. पण या व्यतिरिक्त एक तिसरं कारणही आहे, ज्यासाठी राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत शिंदेंना पाठिंबा दिलाय, ज्याविषयी प्रतापराव सरनाईकांनी आपल्याला थोडीशी हिंट सुद्धा दिली. ते म्हणतात की ज्या पद्धतीने कल्याणमध्ये राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिलाय, अगदी त्याच पद्धतीने मुंबई आणि राज्यातील इतर मनपा आणि जिल्हा परिषदांमध्ये पाठिंबा दिला तर वेगळं वाटायला नको, कारण राज ठाकरेंचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो. आणि यासोबतच सरनाईकांनी 2012 मध्ये झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीचीही आठवण करून दिली, जेव्हा शिवसेनेचे दोन तुकडे होण्याची प्रक्रिया मुळात सुरू झाली होती. त्या निवडणुकीत ठाण्यात 130 जागांपैकी शिवसेनेने 53, भाजपने 8, काँग्रेसने 18, एनसीपीने 34, बीएसपीने 2 तर मनसेने 7 जागा जिंकल्या होत्या. पण सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे 66 नगरसेवक कोणाकडेच नव्हते. शिवसेना भाजपची बेरीज 61 तर काँग्रेस एनसीपीची बेरीज 52 नगरसेवकांपर्यंत जात होती, ज्यामुळे राज ठाकरेंची मनसे आपोआपच किंग मेकरच्या भूमिकेत आली होती. पण त्या काळात उद्धव आणि राज ठाकरेंचे संबंध कोणत्या स्तराला जाऊन पोहोचले होते हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे सत्तेसाठी राज ठाकरेंची गरज होती खरी, पण उद्धव ठाकरे त्यांच्यासमोर हात पसरवायला तयार नव्हते. शेवटी ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे, ज्याला वाचवणं ही त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना न कळवता मनसेचं समर्थन मिळवण्याकरता ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि शिवसेनेचा भगवा महापालिकेवरून उतरू नये याकरता मदत मागितली. आणि राज ठाकरेंनीही मनाची उदारता दाखवत बिनशर्त पाठिंबा उद्धव ठाकरेंचे सगळे कटू शब्द ऐकून फक्त शिंदेंच्या विनंतीवरून देऊन टाकलं, ज्यामुळे अखेर ठाण्याच्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसला. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंविषयी मात्र विष पेरलं गेलं. आता यानंतर जेव्हा नाशिकच्या महापालिकेत मनसे 40 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आणि सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपची मदत मागितली, तेव्हा भाजप तर सहज तयार झाला, पण उद्धव ठाकरेंनी मात्र समर्थन देण्यास साफ नकार देऊन टाकलं. उलट त्यांचे शब्द होते की ठाण्यात मी राज ठाकरेंना समर्थन मागितलं नव्हतं, त्यामुळे मग राज ठाकरेंना एनसीपी आणि काँग्रेसची मदत घेऊन सत्तेत यावं लागलं होतं. उद्धव ठाकरे जोपर्यंत संजय राऊतांचं कमी ऐकून स्वतःची बुद्धी जास्त वापरायचे, तोपर्यंत ते एक उत्तम संघटक होते. पण त्याच वेळी त्यांचं संकुचित मन नेहमी त्यांच्यातल्या पक्षप्रमुखावर हावी होत आलंय हे सुद्धा तितकंच खरं आहे, जे आपण यावेळीच्या महापालिका निवडणुकीतही पाहिलंच. मराठी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंचा पुरेपूर उपयोग करून घेतला, पण आपली मतं त्यांना ट्रान्सफर करून मनसेचे नगरसेवक मात्र अजिबात वाढू दिले नाही. आणि यालाच पाठीत खंजीर खुपसणं म्हणतात, ज्याचा बदला राज ठाकरेंनी शिंदेंना पाठिंबा देऊन घ्यायला सुरुवात केली आहे. आणि सरनाईकांनी सांगितल्याप्रमाणे असे अजून झटके उद्धव ठाकरेंना लागले तर आश्चर्यचकित होऊ नका, जे की संजय राऊतांनाही कळालंय. म्हणूनच ते म्हणतायत की शिंदे सेनेला आम्ही एमआयएम समजतो आणि त्यांना मदत करणारेही त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रद्रोही असतात. म्हणजे स्पष्टपणे त्यांचा रोख हा राज ठाकरेंकडे. पण मला चिंता संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंची नाही, तर ठाकरेंच्या युतीची पिपाणी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून जे पत्रकार वाजवतायत ते आता करणार काय याची जास्त लागली. कारण भाजपला हरवण्याची शेवटची उमेद सुद्धा ठाकरेंच्या युतीसोबत आज संपताना दिसते.
असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.